संभाजीनगरमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरच्या मतदारांनी नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून विकसित संभाजीनगर करण्याकरता आम्हाला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता आपल्या माध्यमातून विनंती करण्याकरता माननीय अतुल सावेजी, भागवत कराडजी आणि आम्ही सर्व या ठिकाणी आलो आहोत. हे करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. विकसित संभाजीनगरचा जो विजन आराखडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला आहे, 2029चं संभाजीनगर, 2035चं संभाजीनगर, 2047चं संभाजीनगर, या विकसित संभाजीनगर करता जे जे डेव्हलपमेंटचे क्षेत्र आहे, संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरण आहे, संभाजीनगर महानगरपालिका आहे आणि राज्य शासनाचे विविध डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटच्या माध्यमातून या शहरात इन्फ्रास्ट्रक्चर, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एअरपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा पुढच्या काळामध्ये आज जसं प्रबुद्ध संमेलनामध्ये मागणी आली की मेट्रोचं शहरही व्हावं, जे वाळूज MIDC मेट्रो जोडली जावी किंवा बिडकीन पुढच्या काळात जोडली जावी अशी मागणी आली. काही फ्लायओव्हरची, काही रस्त्याची मागणी आली. या सर्व मागण्या जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत करून एकंदरीत भारतीय जनता पार्टीचा मॅन्युफॅक्चर आम्ही देणार आहोत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जी महत्वाची महानगरपालिकेची जबाबदारी आहे, महानगरपालिका म्हणजे शेवटी एक एजन्सी आहे, गव्हर्नमेंट नाही आहे. गव्हर्नमेंट दोनच आहे, एक राज्य सरकार आणि केंद्र सरकार. केंद्र सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करण्याची एजन्सी महानगरपालिका आहे, राज्य सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करणारी एजन्सी महानगरपालिका आहे. आणि जे काही एजन्सी म्हणून त्यांना जो खर्च मिळतो, जो काही पैसे मिळतात, त्यावर मग इतर डेव्हलपमेंट महानगरपालिका करतं. घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा स्वच्छता असेल, लाईट असेल, दिवाबत्ती असेल, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा असतील, या सर्व महानगरपालिकेला जबाबदारी आहे, कारण ती महानगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकीकडे महानगरपालिकेच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतच्या मूलभूत सुविधा देणे आणि दुसरीकडे केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपूर्ण योजनांचं इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून करणे, ही जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.